परिस्थिती आम्ही ते 71ला जे काय झालं ना, हां 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 72ला हां हां म्हणजे 73ला बघा, हां हां ते नाही 75ला झाली ती नाही, मी सांगतो ना हां हां ते 73ला जे काय मराठवाडा विकास आंदोलन झालं का हां, हां. नाही, त्याच्यात आम्ही गेलो. बरं हां हां मराठवाडा विकास आंदोलनामध्ये नाही पाठवून आणीबाणीची द्यायला परिस्थितीचं वर्णन थोडक्यात करा. आणीबाणीचा काळ कसा होता? म्हणजे आणीबाणीचा काळ ते सगळे मध्ये टाकले, इंदिरा गांधीला जे आहे, राईट राईट सगळे लोक मध्ये टाकले हां. हां हां आणि त्यावेळेस आम्ही पण मध्येच होतो. हो 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 आम्ही दुसऱ्या आंदोलनात होतो. कोणतं? हे मराठवाडा विकास आंदोलन. बरं त्यावेळेस जे आहे ते मग इथं जेलमध्ये असताना त्या लोकांची काही प्राध्यापकांची भेट झाली. तो काय नाव होतं बघा त्याचं, हां तो आणीबाणीमध्ये तिथं होता. बरं तर त्याच्याबरोबर त्या आणीबाणीच्या विरोधातच होतो ना आमचं माइंड जे आहे ते. बरोबर आहे बरोबर हां कारण तिनं जे आहे ते आता सेकंड इयरला होतो आम्ही त्यावेळेस. फर्स्ट इयर झालं होतं माझं, सेकंड इयरला ॲडमिशन. हां हां त्या दरम्यान मग ते आंदोलन झालं तर आम्ही पेपरसुद्धा फाडून आलतो आम्ही बाहेर फर्स्ट इयरचा. बरोबर असं आहे. कॉलेजमध्ये जे आहे त्या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी पेपर फाडून रस्त्यावर. नाही नाही नेमकं त्या काळात काय झालं सर की तिनं म्हणतात की इंदिरा गांधीनं महत्वाच्या लीडर्सला जेलमध्ये मध्ये टाकलं सगळं. नंबर 2 प्रसार माध्यमांवर सुद्धा बंदी आणली होती. सर्वांवर बंदी. हां सगळे जेलमध्ये. हां त्यानंतर तिला विरोध करणारे जेवढे काही वाटले हो, तिला बस 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 तिला कोणत्या ना कोणत्या कारणाने त्याला मध्ये टाकलं ते. आणि त्यानंतर मग त्याच्यात बहुतेक ही जी 42वी घटना दुरुस्ती आहे, सेक्युलरिझम आणि सोशलिझम हा शब्दही त्याच दरम्यान टाकला. 42वी घटना दुरुस्ती टाकलं त्याने. तर सेक्युलर शब्द जी काय आणायचं जे काय होतं ना, हो 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 ते ऑलरेडी सेक्युलरच आहे. म्हणजे सेक्युलर असं आहे आपली कॉन्स्टिट्यूशन. हो हो ते गृहीत धरूनच केलेलं आहे ते. केलेलं आहे ते. नाही पण ती जी घटना आहे ना सर, तो कोणता त्या ती जी घटना दुरुस्ती केली तर ती एक मोठी केस आहे ती. आता मला नाही आता प्रिॲम्बल मध्ये जे आहे ती प्रिॲम्बल मध्ये टाकायची गरज नव्हती. ओरिजिनलच जे आहे समजा त्याच्यात बदल करायची गरज नव्हती. परंतु तिनं केलं ते. तिनं केलं म्हणजे जी काय फ्रेमवर्क आहे, स्ट्रक्चरल जो काय आहे त्याच्यात म्हणजे हस्तक्षेप केला. ते बेसिक याच्यामध्ये नाही करायला पाहिजे केला ते तिनं केलं असं. आणि मग तेव्हापासून विरोधी तेव्हापासून मग ते काय झालंय की तिनं बेसिक मध्ये बदल केला. म्हणून सुप्रीम कोर्टाने निर्णय जो दिला होता त्या एक मठ